तर वाल्मिक कराड खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या सगळ्याचा संबंध विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्याशी जोडलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि बीडचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे देऊ नये अशी मागणी जोर धरू लागली आहे। विरोधकांनी तर हा राजीनामा मागितलाच आहे, पण यातले बहुतांश आमदार हे सत्ताधारी आहेत। आता कोण आहेत हे आमदार आणि कोण होऊ शकतो बीडचा पालकमंत्री, बघूया। वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे नरमले। त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही। मुंडे भाऊ बहीण बीडचे पालकमंत्री होणार की नाही? पालकमंत्री हे झंटा फांटा कार्यक्रम येते तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर आहेत धनंजय मुंडे। सत्ताधारी आमदारांपासून ते विरोधी आमदारांपर्यंत सर्वांचा विरोध डावलून धनंजय मुंडेंना मंत्री केलं। धनंजय मुंडेंना खातंही दिलं, पण आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना पालकमंत्री न करण्याची मागणी होऊ लागली। मी पहिल्यांदा मागणी केली होती, मी सारखं मागणी करणार आणि सगळे आता मागणी करायला लागले। ते नाही स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते क्लिअर येत नाही ह्याच्यात, तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही। मुंडे बहीण भावाला विरोधकांकडून विरोध होत असताना दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे बहीण भावाऐवजी फडणवीसांनी पालकमंत्री व्हावं अशी मागणी केली आहे। पालकमंत्री हे झंटा फांटा कार्यक्रम येते त्या सोडून पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमत्व स्वीकारावं। म्हणजे हे जे आहेत ना राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। वाल्मिक कराडची ओळख धनंजय मुंडेंचा राईट हँड अशीही आहे। त्यामुळे थेट विरोधकांनी धनंजय मुंडेंना या प्रकरणात ओढलं। दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनीही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या संबंधावर विधान केलं होतं। यामुळेच वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या विरोधकांच्या मागणीला जोर आलाय। हे बघा, कोणीही घ्यावं, कोणी तिथं पालकमंत्री व्हावं, मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं, पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचा असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही। आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही त्याला स्वागतच करू। ते त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे। मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत, मायबाप सरकार आहे, तर एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घ्यावं याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे। सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात। मुंडे बहीण भाऊ बीडचे पालकमंत्री न झाल्यास दुसरं कोण याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत। भाजप आमदारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पालकमंत्री होण्याची विनंती। शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंकडून अजित पवारांना पालकत्व स्वीकारण्याची मागणी। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये पालकमंत्री पदाबाबत बैठक होणार असल्याची चर्चा। बीडच्या घटना पाहता वरिष्ठ आणि अनुभवी नेत्याकडे पालकत्व जाण्याची शक्यता। गेल्या 1.5 वर्षांपासून बीड राजकीय सामाजिक पातळीवर विविध कारणांनी चर्चेत आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे बीडचं राजकारण पुन्हा ढवळून निघालंय। यामुळे गेली 4 वर्ष पालकमंत्री राहिलेले धनंजय मुंडे त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत। त्यामुळे बीडचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार का हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।